Good evening, students. Am I audible? Can you hear me? Yes, sir. Okay. Okay. Thank you. Thank you, Monali. So, students, today we are going to discuss about Drugs and Cosmetic Act. How to study Drugs and Cosmetic Act 1940. जसं की काल आपण डिस्कस केलेला आहे. काल आपण सिलेबस बघितला. 2015 मध्ये जी एक्झाम झाली होती त्या एक्झामचा सिलेबस आपण डिस्कस केलेला आणि त्याच्यावरून आपल्या असं लक्षात आलेलं आहे की जो मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम मध्ये दॅट इज द फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आणि फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये सुद्धा जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे दॅट इज ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. सो इथे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचा स्टडी कसं करायचा असतो ठीक आहे ते आपण डिस्कस करूया. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये जो ड्रग ऍक्ट आहे ऍक्ट इज ऑफ 64 और 66 पेजेस. 64-66 पेजेसचा तो ऍक्ट आहे आणि त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स नियर अबाउट मोर दॅन 900 पेजेसचे आहेत. तर हा ऍक्ट जो आहे हा कशा प्रकारे स्टडी करायचा आणि एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ते आपण आज डिस्कस करूया. ओके, दिस इज द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि हा ऍक्ट मी ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. कालच मी शेअर केलेला आहे आणि हा लेटेस्ट आहे. काल 5 तारखेला मी हा ऍक्ट डाउनलोड केलेला आहे CDSCOच्या वेबसाईटवरून. ओके, तुम्ही पण CDSCOच्या वेबसाईटवरून हा ऍक्ट डाउनलोड करू शकता. हा लेटेस्ट आहे. सो दिस इज द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. ओके, आणि त्यानंतर ड्रग्स रूल्स 1945. सो हे जे ड्रग्स रूल्स आहेत हे सुद्धा मी कालच डाउनलोड केलेले आहेत अँड दिस आर द लेटेस्ट वन. हे लेटेस्ट ड्रग रूल्स आहेत. सो इथे यू कॅन सी ड्रग रूल्स डेटेड 1 जुलै 2024. ओके, म्हणजे मागच्या वर्षीचे अपडेटेड विथ लेटेस्ट अमेंडमेंट्स हे ड्रग रूल्स आहेत. ओके, तर आपल्याला हे जे टॉपिक आहेत म्हणजे हा जो ऍक्ट आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट अँड रूल्स हे डायरेक्टली हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट जे की आपण CDSCOच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं आहे तर त्या ओरिजिनल डॉक्युमेंटवरून आपण हे ऍक्ट स्टडी करणार आहोत. हे जे ऍक्ट आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट तसंच हे जे रूल्स आहेत ड्रग्स रूल्स तर याचा प्रत्येक लाईनवरती MCQ येऊ शकतं. प्रत्येक लाईनवरती इच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट. एकही लाईन अशी नाही की ज्याच्यावरती MCQ येऊ शकत नाही. त्यामुळे इफ यू आर सिरियस अबाउट ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम तर तुम्हाला हे जे ऍक्ट आहे आणि रूल्स आहेत हे सिरियसली तुम्ही स्टडी करायला पाहिजे. जर इथे बघितलं तर हा जो ऍक्ट आहे द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 हा नियर अबाउट 64 पेजेसचा आहे. 64 राईट. आणि रूल्स जे आहेत रूल्स आर ऑफ 963 पेजेस. 963 म्हणजे दोन्ही मिळून मोर दॅन 1000 पेजेस होतात. मोर दॅन 1000 पेजेस म्हणजे फक्त ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट जर आपण विचार केला तर तोच फक्त 1000 पेजेस पेक्षा जास्त होतो. त्यामुळे हा ऍक्ट कशा प्रकारे स्टडी करायचा आहे याच्यामध्ये एसेन्स काय आहे एसेन्शियल काय आहे IMP काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे कशा प्रकारचे प्रश्न या ऍक्ट वरती येतात कशा प्रकारे आपल्याला त्याला स्टडी करायचं आहे हे आपण आज डिस्कस करूया. ओके, सो इथे द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड दिस ऍक्ट इज ऑफ 23 ऑफ 1940. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 23 ऑफ 1940 हा जो नंबर आहे 1940 मध्ये 23 नंबरचा ऍक्ट आहे हा. सो यू हॅव टू रिमेंबर दिस. अँड इट वॉज पास्ड ऑन 10th एप्रिल 1940. 10th एप्रिल 1940 पासून हा ऍक्ट इम्प्लिमेंट झालेला आहे. 10th एप्रिल 1940. सो हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला GK मध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये विचारले जाऊ शकतात. सो 23 ऑफ 1940 अँड 10th एप्रिल 1940. नाव हा जो ऍक्ट आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट याचा पर्पज काय आहे ठीक आहे. हा ऍक्ट काय करतो कशासाठी हा ऍक्ट आहे. ओके, सो दिस ऍक्ट सो अन ऍक्ट टू रेग्युलेट दी इम्पोर्ट मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्सला इथे ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. कॉस्मेटिक्स हे नंतर ऍड करण्यात आलेलं आहे या ऍक्टमध्ये. इनिशियली हा ऍक्ट काय होता तर ओनली ड्रग्स ऍक्ट होता. कॉस्मेटिक्स नंतर ऍड केलेला आहे. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस ऍक्ट ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचा पर्पज काय आहे. सो अन ऍक्ट टू रेग्युलेट द इम्पोर्ट मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ ड्रग्स.
ओके, इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन अँड सेल यांना रेग्युलेट करणे, कंट्रोल करणे, दॅट इज द पर्पज ऑफ दिस ऍक्ट. ओके, आता इथे या ऍक्ट मध्ये टोटल हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर? सो टोटल देअर आर 5 चॅप्टर्स. 5 चॅप्टर्स आहेत, 39 सेक्शन्स आहेत आणि 2 शेड्यूल्स आहेत. याच्यावरती पण क्वेश्चन येतो, हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट? सो 5 चॅप्टर्स आर देअर इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. How many sections are there? So 39 sections are there. How many schedules are there? So 2 schedules are there. So इथे you can see, तुम्ही इथे बघू शकता की हा जो लास्ट मध्ये आहे, you can see this is section number 38. okay, and then here there is section number 39. हा 39 नंबरचा लास्ट सेक्शन आहे, that is rules to be laid before state legislature. सो हा 39 नंबरचा लास्ट सेक्शन आहे. सो देर आर 39 सेक्शन्स इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. आणि 2 शेड्यूल्स आहेत. विच आर दिस 2 शेड्यूल्स? सो द फर्स्ट शेड्यूल काय आहे याच्यामध्ये? सो द फर्स्ट शेड्यूल इज आयुर्वेदिक अँड सिद्धा सिस्टीम्स बुक्स. नेम ऑफ बुक म्हणजे आयुर्वेदिक आणि सिद्धा सिस्टीमचे जे काही अप्रूव्ड बुक्स आहेत, अप्रूव्ड बाय द ऍक्ट जे बुक्स आहेत त्या बुकची लिस्ट यू विल गेट इन दिस शेड्यूल, या शेड्यूल मध्ये. ओके, आणि जो सेकंड शेड्यूल आहे याच्यामध्ये, ओके, इथे युनानी तिप सिस्टीमचं पण बुक्स आहेत. देन सेकंड शेड्यूल इज अबाउट द स्टँडर्ड्स टू बी कंप्लाइड विथ बाय इम्पोर्टेड ड्रग्स अँड बाय ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड फॉर सेल स्टॉक ऑर एक्झिबिटेड फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्युटेड. सो स्टँडर्ड्स कोणते कंप्लाइड करायला पाहिजे, मेंटेन करायला पाहिजे. सो दिस इज अबाउट द सेकंड शेड्यूल. सो रिपीट करा, मला सांगा की ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये हाऊ मेनी चॅप्टर्स आर देअर? टोटल हाऊ मेनी चॅप्टर्स? 5 चॅप्टर्स आर देअर. हाऊ मेनी सेक्शन्स? 39 sections are there. How many schedules? 2 schedules are there. Okay, so chapter number 1. Name of this chapter is introductory. So chapter number 1. What is the name? Name of the chapter is introductory. Okay, chapter 1 चं नाव काय? तर introductory. Okay, then आपण पुढच्या चॅप्टर कडे जाऊया. नेक्स्ट चॅप्टर आपण बघू. सो इथे मी सर्च मध्ये ऍड करतो चॅप्टर. ओके, आणि बघूया आपण. सो चॅप्टर, ओके, ठीक आहे, मोठी लिस्ट आहे. सो आपण 1 by 1 बघूया. ठीक आहे, बट तुम्ही जे नावं आहेत चॅप्टरची ती नावं तुम्ही लक्षात घ्या. ओके, नेम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. नावं सुद्धा विचारले जातात की चॅप्टर नंबर 1 कोणता आहे, चॅप्टर नंबर 2 कोणता आहे, चॅप्टर नंबर 3 कोणता आहे, ते पण विचारलं जातं. सो हियर चॅप्टर नंबर 1 इज इंट्रोडक्टरी. आणि या इंट्रोडक्टरी चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, तर हा जो ऍक्ट आहे या ऍक्टचं टायटल काय आहे. व्हॉट इज द टायटल, शॉर्ट टायटल ऑफ दिस ऍक्ट. म्हणजे हा सेक्शन 1 आहे, सेक्शन 1 ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. सो सेक्शन 1 काय सांगतो, तर सेक्शन 1 ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट इज अबाउट शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट, त्याच्याबद्दल आहे. ओके, देन नेक्स्ट सेकंड सेक्शन इज अप्लिकेशन ऑफ अदर लॉज नॉट बार. त्यानंतर थर्ड सेक्शन. सो हा जो थर्ड सेक्शन मध्ये डेफिनेशन्स आलेले आहेत, डेफिनेशन्स. आता तुमच्यापैकी जे कोणी DMER ची तयारी करत आहात, DMER, राईट, तुमच्यापैकी भरपूर स्टुडंट्स हे DMER ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही DMER चा PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितला असेल तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक प्रश्न आलेला आहे की कॉस्मेटिक्सची डेफिनेशन ही कोणत्या सेक्शन मध्ये कव्हर केल्या गेलेली आहे. विच सेक्शन ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट डिफाइन्स कॉस्मेटिक, राईट, हा क्वेश्चन आलेला आहे. सो दॅट इज द सेक्शन 3. आता हे जे आहे डेफिनेशन ऑफ कॉस्मेटिक सेक्शन 3, तर याच्याबद्दल 2 क्वेश्चन्स आलेले आहेत आणि एका क्वेश्चन मध्ये हे आन्सर चुकीचं दिलेलं आहे. PYQ मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा तुम्ही. मी जे काही टेस्ट दिलेली आहे, ऑनलाईन टेस्ट आपली जी आहे, तर त्या ऑनलाईन टेस्ट मध्ये मी कमेंट दिलेलं आहे की धिस आन्सर इज रॉंग. एकामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत कॉस्मेटिक रिलेटेड, सेक्शन 3 रिलेटेड. तर एका क्वेश्चन मध्ये
कॉस्मेटिकसाठी सेक्शन 3 दिलेलं आहे कॉस्मेटिकच्या डेफिनेशनसाठी, आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सेक्शन 5 असं म्हटलेलं आहे. तर कॉस्मेटिकची डेफिनेशन ही कोणत्या सेक्शनमध्ये कव्हर केले जाते? तर कॉस्मेटिकची डेफिनेशन हे सेक्शन 3 मध्ये आहे. तर DMARचे स्टुडंट्स लक्षात घ्या. सो सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन्स आहेत. ओके, सो सेक्शन 3 मध्ये आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी ड्रग्सची डेफिनेशन, देन डेफिनेशन ड्रग जे काही आहे तिथे. सो डेफिनेशन्स आर देअर इन दिस सेक्शन 3. गव्हर्नमेंट अनालिस्ट, डेफिनेशन ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट इज ऑल्सो गिवन इन दिस सेक्शन 3. त्यानंतर डेफिनेशन ऑफ इन्स्पेक्टर. ओके, इन्स्पेक्टरची डेफिनेशन सुद्धा ही सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. सो डेफिनेशन ऑफ ड्रग इन्स्पेक्टर कोणत्या सेक्शन मध्ये आहे? तर सेक्शन 3 ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. तसे जे इंडिव्हिज्युअल सेक्शन्स आहेत त्या सेक्शनवरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे हे जे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहेत याच्यामध्ये जे 39 सेक्शन्स दिलेले आहेत, तर त्या 39 सेक्शन्स पैकी कोणत्याही सेक्शनवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच याच्यामध्ये जे 5 चॅप्टर्स दिलेले आहेत, तर 5 चॅप्टर्स पैकी कोणत्याही चॅप्टरचं नाव किंवा त्याचा नंबर विचारला जाऊ शकतो, किंवा जे काही 2 शेड्यूल्स दिलेले आहेत तर ते 2 शेड्यूल्स कोणते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे इन्स्पेक्टरची डेफिनेशन आहे. तर इन्स्पेक्टरची काय डेफिनेशन इथे दिलेली आहे आपण बघूया. ओके, लेट्स रीड दिस डेफिनेशन. ही डेफिनेशन आपल्यासाठी महत्वाची आहे. ओके, सो इन्स्पेक्टर मीन्स in relation to Ayurvedic, Siddha or Unani drug, an inspector appointed by the central government or state government under section 33G. Ayurvedic, Siddha and Unani drug साठी जे inspectors असतात, drug inspector असतात, they are appointed under section 33G. लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल. under section 33G important. Then इन रिलेशन टू एनी अदर ड्रग, म्हणजे जे काही मॉडर्न ड्रग्स आहेत, ॲलोपॅथिक ड्रग आहेत, किंवा आपली आताची जी ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आहे त्या रिलेटेड. सो इन रिलेशन टू ड्रग और कॉस्मेटिक अन इन्स्पेक्टर अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 21. अंडर सेक्शन 21. सो आपली ही जी काही आता ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ड्रग इन्स्पेक्टरची, किंवा ज्या काही व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, या ज्या काही पोस्ट आलेल्या आहेत, या पोस्ट अंडर सेक्शन 21 याप्रमाणे आलेल्या आहेत. ओके, सो लक्षात घ्या, आयुर्वेदिक, सिद्ध अँड युनानी ड्रग इन्स्पेक्टर असेल तर त्याची अपॉइंटमेंट अंडर सेक्शन 33G प्रमाणे होत असते. आणि इथे जर ॲलोपॅथिक असेल, मॉडर्न असेल, कॉस्मेटिक रिलेटेड ड्रग इन्स्पेक्टर असेल तर त्याची अपॉइंटमेंट ही अंडर सेक्शन 21 असते. अंडर सेक्शन 21, रिमेंबर. ओके, त्यानंतर डेफिनेशन ऑफ मॅन्युफॅक्चर, डेफिनेशन ऑफ इम्पोर्ट, याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इम्पोर्ट ॲज पर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट प्रमाणे इम्पोर्टचा अर्थ काय होतो हा पण प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. देन डेफिनेशन ऑफ पेटंट और प्रॉपर्टी मेडिसिन्स. ओके, सो ऑल ऑफ दिस डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट फॉर यू. देन इथे सेक्शन 4 आहे. सेक्शन 4 इज प्रिझम्पशन ॲज टू पॉयझनस सबस्टन्सेस. ओके, सो presumption as to poisonous substances. This is the section 4. तर 39 सेक्शन्स जे आहेत ते 39 सेक्शन्स कोणते आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे, तुमच्या लक्षात असायला पाहिजे. देन इथे आपण चॅप्टर 2 वरती आलेलो आहोत. दिस इज द चॅप्टर 2. तर चॅप्टर 1 मध्ये हाऊ मेनी सेक्शन्स आर देअर? तर चॅप्टर 1 मध्ये 4 सेक्शन्स आर देअर. हाऊ मेनी सेक्शन्स? 4 सेक्शन. चॅप्टर 1 चं नाव काय आहे सांगा बरं. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर 1? इंट्रोडक्टरी. यस, इंट्रोडक्टरी इज द नेम ऑफ चॅप्टर 1. आणि चॅप्टर 1 मध्ये डेफिनेशन्स या कोणत्या सेक्शन मध्ये दिलेल्या आहेत? विच सेक्शन ऑफ चॅप्टर 1 कव्हर्स डेफिनेशन्स? यस, सेक्शन 3 मध्ये. यस, सेक्शन 3 जो आहे चॅप्टर 1 चा तो डेफिनेशन्स कव्हर करतो. जर आता मॉडर्न ड्रग्ससाठी, कॉस्मेटिकसाठी ड्रग इन्स्पेक्टर कोणत्या सेक्शन मध्ये आहेत, कोणत्या सेक्शन प्रमाणे त्यांचं अपॉइंटमेंट केलं जातं? विच सेक्शन? सेक्शन 21. करेक्ट, सेक्शन 21. आणि आयुर्वेदिक सिद्ध असेल तर सेक्शन 33G. यस, 33G. गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुमचं ग्रास्पिंग चांगलं आहे, लवकर तुम्ही ग्रास्प करतायत. तर असे की पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावे लागतील. हे रीड करावं लागेल आणि त्याचे की पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता इथे जो सेकंड चॅप्टर आहे चॅप्टर 2, तर चॅप्टर 2 चे काय कंटेंट आहे बघा. सो चॅप्टर 2 चे कंटेंट्स आहेत
द ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड म्हणजे DTAB, देन द सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी म्हणजे CDL अँड द ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी म्हणजे DCC. Okay, so chapter 2 of the Drugs and Cosmetic Act covers the Drugs Technical Advisory Board, the Central Drugs Laboratory and the Drugs Consultative Committee. What is the role of DTAB? काय करतो DTAB? काय फंक्शन आहे DTAB चं? Anybody? Yes, DTAB. What is the role of DTAB? सांगू शकाल? Anybody? Sir, it is a technically advisory board to government. नावामध्येच आहे. Yes, it is the technical advisory board. नावामध्येच आहे. Right? So, DTAB is the Drugs Technical Advisory Board. Section 5. कोणत्या सेक्शन मध्ये DTAB आलेला आहे? सो सेक्शन 5 मध्ये. तर मी तुम्हाला म्हटलं की मागचा जो DMARचा पेपर आहे त्याचे जर तुम्ही आन्सर्स बघितले तर एका क्वेश्चन मध्ये कॉस्मेटिक साठी सेक्शन 3 आणि एका क्वेश्चन मध्ये कॉस्मेटिक साठी सेक्शन 5 म्हटलेला आहे. तो सेक्शन 5 हा कॉस्मेटिक्सला नाहीये. सेक्शन 5 हा DTAB आहे. सेक्शन 5 इज फॉर DTAB, लक्षात घ्या. सो DTABचा सेक्शन कोणता आहे? सेक्शन 5. सेक्शन 5 कोणत्या चॅप्टर मध्ये येतो? चॅप्टर 2 मध्ये येतो. ठीक आहे. ओके. अँड DTAB इज अ टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड. त्यानंतर DTABचे मेंबर्स कोण असतात, काय असतात, ते डिटेल्स आपण नंतर बघूया. आजचा आपला जो टॉपिक आहे, आपण आज फक्त इंट्रोडक्शन बघतोय. इंट्रोडक्शन टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. आणि यालाच आपल्याला 1.5 ते 2 तास लागू शकतात फक्त इंट्रोडक्शन बघायला. इन डिटेल हे जे आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट, हे आपण उद्यापासून चालू करणार. एक पॉइंट. इथे फक्त आपण इंट्रोडक्शन घेतोय. तुम्हाला माहिती पाहिजे की ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट कशा प्रकारे स्टडी करायचा असतो. म्हणजे तुम्ही याची स्टडी सुरू कराल आजपासून, आणि उद्या जेव्हा आपण हा चॅप्टर सुरू करू तेव्हा तुम्हाला याची बरीचशी माहिती असेल आणि तुम्ही क्रॉस क्वेश्चनिंग कराल, तुम्ही डिस्कशन कराल. व्हॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम यू? आय एक्सपेक्ट अ पॉझिटिव्ह डिस्कशन फ्रॉम यू. पॉझिटिव्ह म्हणतो मी. अननेसेसरी डिस्कशन करू नका, कारण त्याच्यामध्ये आपला टाइमचा लॉस होतो. सो जे टू द पॉइंट डिस्कशन आहे. सो रीड धिस टॉपिक टुडे. रीड करा. उद्यापासून आपण डिस्कस करू इन डिटेल, आणि डिस्कशन करा. टू द पॉइंट डिस्कशन करा. प्रत्येक सेक्शनवरती डिस्कशन करा. ओके, चला. सो इथे सेक्शन 5 जो आहे तो DTAB रिलेटेड आहे. ओके. पूर्ण DTABची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे सेक्शन 5 मध्ये मिळेल. त्यानंतर सेक्शन 6 इज रिलेटेड टू दी सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी. सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीचं हेड ऑफिस कुठे आहे? वेअर इज इट सिच्युएटेड? Kolkata. Yes, correct. It is situated in Kolkata. Central Drugs Laboratory is situated in Kolkata. Right. Okay. Then स्टेट अमेंडमेंट्स म्हणजे जे काही इंडिव्हिज्युअल स्टेट्स असतील, जर उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, त्यांनी जर याच्यामध्ये काही अमेंडमेंट केलेले असतील आणि स्वतःच्या लॅबोरेटरीज रिलेटेड काही त्यांनी पॉईंट्स ऍड केले असतील, काही सेक्शन्स ऍड केले असतील, तर ते अमेंडमेंट सुद्धा इथे दिलेले आहेत. म्हणजे इथे जर जेव्हा आपण MPSCचा अभ्यास करतो, ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यास करतो, तर या अमेंडमेंट्समध्ये जर महाराष्ट्र स्टेट कडून काही अमेंडमेंट्स करण्यात आलेले असतील तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सेक्शन 7 इज रिगार्डिंग द ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी. ओके. त्यानंतर सेक्शन 7A. ओके. आता आपण नेक्स्ट आलेलो आहे चॅप्टर 3 वरती, दॅट इज इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. ओके. हा. सो नाउ टेल मी, चॅप्टर 1 काय होता? व्हॉट वॉज द चॅप्टर 1? इंट्रोडक्टरी. चॅप्टर 1 वॉज इंट्रोडक्टरी. ओके. आणि त्याच्यामध्ये सेक्शन 3 काय आहे? चॅप्टर 1 मध्ये सेक्शन 3 डेफिनेशन. यस. आणि डेफिनेशन मध्ये इन्स्पेक्टर कोणत्या सेक्शन प्रमाणे डिफाईन केलेला आहे? सेक्शन 33G अँड सेक्शन 21. ओके, ठीक आहे. यस. त्यानंतर आपण ओके. देन इथे आपला हा चॅप्टर 2 आहे, सॉरी चॅप्टर 3. चॅप्टर 3च्या आधी आपण चॅप्टर 2 बघितला. चॅप्टर 2 कशाबद्दल होता? द ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड. यस, DTAB 1. सेकंड DTAB ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. ड्रग लॅबोरेटरी.
यस CDL सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी अँड ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी ही नावं लक्षात ठेवा. म्हणजे ही नावं जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला इझी होऊन जाईल स्टडी करणं. इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. ओके. देन चॅप्टर 3 अबाउट इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. इम्पोर्ट, फक्त इम्पोर्ट आलेला आहे. मॅन्युफॅक्चर आहे का इथे? नाही. सेल ऑफ ड्रग आहे का इथे? नाही. स्टोरेज ऑफ ड्रग आहे का इथे? नाही. एक्सपोर्ट ऑफ ड्रग आहे का इथे? नाही. काय आहे? फक्त इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. इम्पोर्ट ऑनली. सो इम्पोर्ट साठी हा जो चॅप्टर 3 आहे पूर्णपणे डेडिकेटेड आहे. चॅप्टर 3 इज टोटली डेडिकेटेड फॉर द इम्पोर्ट ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. ओके. So remember, chapter 3 is related to import of drugs and cosmetics, totally devoted. Then इथे स्टँडर्ड्स ऑफ क्वालिटी, म्हणजे जे काही इम्पोर्ट करू आपण ड्रगला तर त्या ड्रगचं क्वालिटी काय असायला पाहिजे, स्टँडर्ड्स काय असायला पाहिजे. देन महत्वाचं मिस ब्रँडेड ड्रग, ॲडल्टरेटेड ड्रग्स, स्पुरियस ड्रग्स अँड न्यू ड्रग्स. या डेफिनेशन तुम्हाला माहिती असतील, या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील. आता काही दिवसापूर्वीच या कन्सेप्ट रिलेटेड डिटेल व्हिडिओ मी शेअर केला होता ग्रुपमध्ये आणि तुमच्यापैकी काही स्टुडंट्सने त्याला स्टडी पण केलेलं असेल. खूप डिटेलमध्ये मी ते व्हिडिओ केलेला आहे. एकच कन्सेप्ट म्हणजे मिस ब्रँडेड, ॲडल्टरेटेड, स्पुरियस अँड न्यू ड्रग. आता या 4 कन्सेप्ट आहेत. या 4 कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नॉट ओनली फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम प्लस बट DMER ऑल्सो. DMER मध्ये सुद्धा या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. जे कोणी DMERची तयारी करतात आहे त्यांनी ह्या कन्सेप्टचा पण अभ्यास करावा. याच्यापैकी एका कन्सेप्टवरती क्वेश्चन नक्कीच असतो. ठीक आहे. सो इथे मिस ब्रँडेड ड्रगची डेफिनेशन काय असते, त्यानंतर 9A ॲडल्टरेटेड ड्रग्स, त्यानंतर 9B स्पुरियस ड्रग्स. ओके. देन 9C मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स, मिस ब्रँडेड कॉस्मेटिक्स. देन 9D स्पुरियस कॉस्मेटिक्स. ओके. सो 9 Section 9 is misbranded. Section 9A adulterated. Section 9B spurious drugs. Section 9C misbranded cosmetics. Okay, 9C misbranded cosmetics. 9D spurious cosmetics. Okay. Then Section 10 prohibition of import of certain drugs or cosmetics. Then ठीक है 10A पावर ऑफ सेंट्रल गवर्नमेंट टू प्रोहिबिट इंपोर्ट ऑफ ड्रग्स एंड कॉस्मेटिक्स इन पब्लिक इंटरेस्ट. सेक्शन 11 एप्लीकेशन ऑफ लॉ रिलेटिंग टू सी कस्टम्स एंड पावर्स ऑफ कस्टम ऑफिसर्स. सेक्शन 11. ओके. देन सेक्शन 12 पावर ऑफ सेंट्रल गवर्नमेंट टू मेक रूल्स. देन नेक्स्ट सेक्शन 13 ऑफेंसेस एंड पेनल्टीज. So whoever himself or by any other person on his behalf imports. So import related offenses and penalties. Import related. Okay. So import related offenses. ते import related offenses हे आपल्याला कोणत्या चॅप्टर मध्ये दिलेले आहेत आणि कोणत्या सेक्शन मध्ये आहेत सांगा बरं. इम्पोर्ट रिलेटेड ऑफेन्सेस चॅप्टर नंबर कोणता? चॅप्टर 3 सेक्शन चॅप्टर नंबर 3. या चॅप्टर नंबर 3 सेक्शन नंबर 13. सेक्शन 13. तुम्ही मे बी मूवीज मध्ये बघितलेलं असाल किंवा काही सिरियल मध्ये बघितलेलं असाल किंवा कोर्टामध्ये जर तुम्ही कधी गेलेला असाल तर तिथे जेव्हा ॲडव्होकेट्स वकील जे असतात, वकील जेव्हा तिथे डिस्कशन करत असतात, आर्ग्युमेंट करतात, तर आर्ग्युमेंट करत असताना ते सांगतात की ह्या सेक्शनमध्ये, या चॅप्टरमध्ये, ह्या ऍक्टमध्ये असं दिलेलं आहे, तर ते प्रत्येक ठिकाणी सेक्शनचा उल्लेख करत असतात. सो सेक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍज अ ड्रग इन्स्पेक्टर म्हणून जॉईन व्हाल तर तिथे तुम्हाला ह्या प्रत्येक सेक्शनचा यूज करावा लागेल. प्रत्येक सेक्शन तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे. जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही एखादा रिपोर्ट फाईल करता, रिपोर्ट तयार करता, तर त्या रिपोर्टमध्ये कोणता सेक्शन अप्लिकेबल आहे त्या सेक्शन प्रमाणे रिपोर्टिंग केलं जातं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो ऑल द सेक्शन्स. ओके. सो सेक्शन 14 कॉन्फिस्केशन अँड सेक्शन 15 ज्युरिस्डिक्शन. ओके. तर इथे आपण चॅप्टर 3 बघितलेला आहे. ओके. सो चॅप्टर 1 इंट्रोडक्टरी, चॅप्टर 2 DTAB, CDL आणि DCC, चॅप्टर 3 इम्पोर्ट ऑफ ड्रग्स. नाउ चॅप्टर 4.
आता चॅप्टर 4 मध्ये आपण आपल्या देशामध्ये येऊया, इम्पोर्ट होऊया. आपण इम्पोर्ट झालेलो आहोत आपल्या कंट्रीमध्ये. मग आपण आपल्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू आणि मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला आपल्या कंट्रीमध्ये सुरू करायचं. दॅट इज 4th चॅप्टर. चॅप्टर 4 दॅट इज मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. ओके, सो मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स हा कोणत्या चॅप्टरमध्ये येतो? तर चॅप्टर 4 मध्ये. सो हा जो टॉपिक आहे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट, या ऍक्टमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट काही असेल तर दॅट इज चॅप्टर 4. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट काही असेल तर ते चॅप्टर 4 आहे. ओके, कारण चॅप्टर 4 मध्येच मॅन्युफॅक्चर येतं, सेल येतो आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स येतं. राईट. ओके, तर आता याच्यामध्ये सेक्शन 16 स्टँडर्ड्स ऑफ क्वालिटी, देन सेक्शन 17 मिसब्रँडेड ड्रग्स. बघा, याचा आधी आपण मिसब्रँडेड ड्रग्स साठी कोणता सेक्शन बघितला होता? Section 9. Yes, correct. Chapter Exactly. 3, Section 9. यस, चॅप्टर 3 Chapter सेक्शन 9 3, आपण बघितलं Section होतं. 9. हा, चॅप्टर 3 सेक्शन 9 तिथे पण मिसब्रँडेड ड्रग होती आणि ते सेक्शन 17 पण मिसब्रँडेड ड्रग आहे. मग सेक्शन 9 आणि सेक्शन 17 मध्ये काय फरक आहे? Section 9 is for import of drugs and cosmetics, and 17 is for manufacture, sale, and distribution. करेक्ट. सो हा डिफरन्स लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही कन्फ्युज व्हाल, म्हणाल की सेक्शन 9 मध्ये पण मिसब्रँडेड आहे आणि सेक्शन 17 मध्ये पण मिसब्रँडेड आहे. मग तुम्हाला जर एक्झाम मध्ये असा प्रश्न आला की मिसब्रँडेड ड्रग रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग कम्स अंडर दी सेक्शन, मग तिथे सेक्शन 9 पण असेल आणि सेक्शन 17 पण असेल, तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं 9 का 17. सो हा जो बेसिक डिफरन्स आहे सेक्शन 9 मध्ये आणि 17 मध्ये हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. सो इथे सेक्शन 17 मिसब्रँडेड ड्रग्स, सेक्शन 17A ॲडल्टरेटेड ड्रग्स, त्यानंतर 17B स्पुरियस ड्रग्स. ओके, 17C मिसब्रँडेड कॉस्मेटिक्स, 17D स्पुरियस कॉस्मेटिक्स. सेम डेफिनेशन आहेत, डेफिनेशन मध्ये काही डिफरन्स नाहीये, बट सेक्शन बदलतो आणि तिथे इम्पोर्ट येतो, इथे मॅन्युफॅक्चर, सेल आणि डिस्ट्रीब्युशन येतं. देन सेक्शन 17E ॲडल्टरेटेड कॉस्मेटिक्स. ओके, देन प्रोहिबिशन ऑफ मॅन्युफॅक्चर and sale of certain drugs and cosmetics. Then section 18A disclosure of the name of the manufacturer etc. म्हणजे जे लेबल असतात, लेबल, त्या लेबलवरती जे काही जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल त्या मॅन्युफॅक्चररचं नेम डिस्क्लोज करणं कंपल्शन आहे. ओके, कोणत्या सेक्शन प्रमाणे? सो सेक्शन 18A प्रमाणे. सेक्शन 18A काय सांगतोय? डिस्क्लोजर ऑफ द नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर एक्सेट्रा. So every person not being the manufacturer of a drug or cosmetic or his agent for the distribution thereof shall, if so required, disclose to the inspector the name, address and other particulars of the person from whom he acquired the drug or cosmetic. Okay. Then अजून याला डिटेलमध्ये आपण उद्यापासून डिस्कस करणार की याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो ते. ही जी लँग्वेज आहे इथे वापरलेली ही लँग्वेज ऑफ लॉ आहे. लँग्वेज ऑफ लॉ, LLB, बरोबर आहे. लॉ शिकायचं असेल तर LLB करावं लागतं आणि LLB म्हणजे लँग्वेज ऑफ लॉ. तर लँग्वेज ऑफ लॉ ही डिफरंट असते आणि त्याचा अर्थ वेगळाच निघतो. म्हणून आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं आपण ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत लॉच्या कन्सेप्ट, या कन्सेप्ट आपण समजण्याचा प्रयत्न करू. देन सेक्शन 18B मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन. सेक्शन 19 प्लियाज. ओके, देन स्टेट अमेंडमेंट म्हणजे कोणत्या स्टेटने काय अमेंडमेंट केलेलं आहे ह्या ऍक्टमध्ये, म्हणजे पर्टिक्युलर जो सेक्शन आपण बघतोय. ठीक आहे, हा जो सेक्शन आपण बघतोय तर हा सेक्शन 19 आहे, 19 प्लियाज. तर सेक्शन 19 मध्ये वेस्ट बंगालने काय अमेंडमेंट केलेली आहे, ठीक आहे, तर ते इथे आहे. त्यानंतर सेक्शन 20 गव्हर्नमेंट अनालिस्ट, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट अनालिस्ट. राईट. सो गव्हर्नमेंट अनालिस्टचं जे काही अपॉइंटमेंट असतं, जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, जी पोस्ट असते ती सेक्शन 20 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 20 ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. राईट. सो सेक्शन 20 काय डिस्क्राईब करतंय, कशाबद्दल आहे? सो सेक्शन 20 इज अबाउट गव्हर्नमेंट अनालिस्ट. ओके, देन याच्याबद्दल डिटेल अजून आपण नंतर डिस्कस करूया. आता आपण आलो सेक्शन 21 मध्ये, इन्स्पेक्टर्स मध्ये.
म्हणजे आपला जो आता ड्रीम आहे, आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय ते म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर. आता तुम्ही कसं लक्षात घ्याल मला सांगा बरं, की ड्रग इन्स्पेक्टर हा सेक्शन 21 मध्ये येतो. म्हणजे जे आपला हे आहेत म्हणजे मॉडर्न ड्रग्स रिलेटेड, कॉस्मेटिक्स रिलेटेड इन्स्पेक्टर्स हे सेक्शन 21 मध्ये दिलेले आहेत. ते सेक्शन 21 हे तुमच्या कसं लक्षात राहील, काही ट्रिक आहे का याच्यासाठी तुमच्याकडे? तर एक ट्रिक म्हणजे असं की जनरली आता फ्रेशर बीफार्म, जे फ्रेशर बीफार्म आहेत ते सुद्धा इन्स्पेक्टर्स होऊ शकतात. आणि जे फ्रेशर बीफार्म असतात त्यांचं वय नियर अबाउट 21-22 असते. वय किती असतं त्यांचं? नियर अबाउट 21-22. म्हणजे बीफार्म झाल्याबरोबर लगेच ते ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकतात. बीफार्म झाल्याबरोबर म्हणजे 21-22व्या वर्षी, 21व्या वर्षी बीफार्म झालं रे झालं की ते ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकतात. ही एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचं सेक्शन कोणतं आहे? सेक्शन 21. कसं लक्षात ठेवायचं? तर जो फ्रेशर बीफार्म आहे ज्याचं वय 21 असेल तो सुद्धा आता ड्रग इन्स्पेक्टर होऊ शकेल. ओके. सो ड्रग इन्स्पेक्टर बद्दल इथे डिटेल दिलेलं आहे. सो इन्स्पेक्टर्स. ओके. तर आपण हे नंतर आपण डिस्कस करूया अजून डिटेलमध्ये सेक्शन 21ला. त्यानंतर सेक्शन 22 पॉवर्स ऑफ इन्स्पेक्टर्स. आता ऑल ऑफ यू आर गोइंग टू बिकम ड्रग इन्स्पेक्टर. तुम्हाला प्रत्येकाला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं आहे. तर ड्रग इन्स्पेक्टरचे पॉवर्स काय असतात हे सुद्धा तुम्हाला इन डिटेल माहिती असायला पाहिजे. व्हॉट आर दी पॉवर्स ऑफ ड्रग इन्स्पेक्टर? सो पॉवर्स ऑफ ड्रग इन्स्पेक्टर हे कोणत्या सेक्शन मध्ये दिलेले आहेत? सो पॉवर्स ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स आर गिवन इन सेक्शन 22. सेक्शन 22 मध्ये हे पॉवर्स दिलेले आहेत. ओके. सो हे पण आपण इन डिटेल पुढे डिस्कस करूया. देन नेक्स्ट काय आहे ते सेक्शन 23 प्रोसिजर ऑफ इन्स्पेक्टर्स. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरची जी प्रोसिजर असते, आता तुमच्यापैकी जे कोणी मेडिकल स्टोअर चालवत असतील किंवा इंडस्ट्री वगैरे असेल, कंपनीमध्ये जॉब करत असतील, तिथे जेव्हा इन्स्पेक्टर येतो इन्स्पेक्शन करण्यासाठी तर त्याची प्रोसिजर काय असते हे तुम्हाला प्रॅक्टिकली माहित असेल. प्रॅक्टिकली राईट, प्रॅक्टिकली तुम्हाला माहित असेल. पण या ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे, सेक्शन 23 मध्ये काय प्रोसिजर दिलेली आहे इन्स्पेक्शनची, ती प्रोसिजर आपण डिटेलमध्ये पुढे स्टडी करणार आहोत. ओके. देन नेक्स्ट सेक्शन 24 persons bound to disclose place where drugs or cosmetics are manufactured or kept. Then section 25 reports of government analyst. आता रिपोर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट वरती सुद्धा मेनी टाइम्स मेनी एक्झाम मध्ये, इव्हन जीपॅट मध्ये सुद्धा मेनी टाइम्स जीपॅट मध्ये पण या रिपोर्ट्स वरती क्वेश्चन आलेले आहेत, रिपोर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट वरती. ओके. देन नेक्स्ट सेक्शन 26 पर्चेसर ऑफ ड्रग्स और कॉस्मेटिक्स एनेबल टू ऑब्टेन टेस्ट और एनालिसिस. ओके. Then section 26A powers of central government to prohibit manufacture etc. of drugs and cosmetic in public interest. म्हणजेच ड्रगला बॅन करणे. आपल्याला माहिती आहे की मेनी ड्रग्स आर बॅन फ्रॉम द मार्केट. का बॅन केले जातात? तर पब्लिक इंटरेस्ट मध्ये. त्या ड्रग्सचा काही ऍडव्हर्स इफेक्ट असेल, साईड इफेक्ट असेल, हार्मफुल इफेक्ट असेल तर असे ड्रग्स बॅन केले जातात. आणि हे बॅन कोण करतो? सेंट्रल गव्हर्नमेंट करते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला कोण ऍडवाइस करतो? तर डीटीएबी ऍडवाइस करते. डीटीएबी सेंट्रल गव्हर्नमेंटला ऍडवाइस करते फॉर दी टू बॅन दी सम ड्रग्स. म्हणजे जे हार्मफुल ड्रग असतील अशा हार्मफुल ड्रग बॅन करण्यासाठी डीटीएबी गव्हर्नमेंटला ऍडवाइस करते. ओके. देन सेक्शन 26B पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू रेग्युलेट और रेस्ट्रिक्ट मॅन्युफॅक्चर एक्सेट्रा ऑफ ड्रग इन पब्लिक इंटरेस्ट. ओके. देन 27 सेक्शन 27 पेनाल्टी फॉर मॅन्युफॅक्चर, सेल एक्सेट्रा ऑफ ड्रग्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस चॅप्टर. तर सेक्शन 27 मध्ये पेनाल्टीज आहेत. ओके. या पेनाल्टीज अजून डिटेलमध्ये आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. देन नेक्स्ट सेक्शन 27A पेनाल्टी फॉर मॅन्युफॅक्चर, सेल एक्सेट्रा ऑफ कॉस्मेटिक्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस चॅप्टर. सेक्शन 28 पेनाल्टी फॉर नॉट डिस्क्लोजर ऑफ द नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर. सेक्शन 28A penalty for not keeping documents etc. and for not disclosure of information. Okay. Section 28B penalty for manufacture etc. of drugs or cosmetics in contravention of section 26A. Then section 29 penalty for use of government analyst report for advertising. Okay. So इथे 5,000 रुपीज फाईन म्हटलेला आहे. आता हे चेंज झालेलं आहे. नाउ देयर इज अ चेंज. तो चेंज काय आहे ठीक आहे ते आपण नंतर बघूया. जेव्हा आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करू
तेव्हा याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत दॅट वी विल डिस्कस. ओके. देन सेक्शन 30 पेनल्टी फॉर सबसिक्वेंट ऑफेन्सेस. ओके. देन स्टेट अमेंडमेंट्स. सो यूपी वेस्ट बंगाल यांनी हा जो सेक्शन 30 आहे या सेक्शन 30 मध्ये काय अमेंडमेंट्स केलेले आहेत ते इथे आलेलं आहे. देन सेक्शन 31 कॉन्फिस्केशन. ओके. सेक्शन 31A application of provision to government departments. Section 32 cognizance of offences. Then state amendments are there. Section 32A power of court to impede the manufacturer etc. Section 32B compounding of certain offences. Okay. Then section 33 power of central government to make rules. Then section 34. Okay. Section 34 is related to, आता इथे बघा सेक्शन 33 जे आहे इन सेक्शन 33 स्टेट अमेंडमेंट मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सेक्शन 33 मध्ये काय अमेंडमेंट केलेलं आहे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर एमपीएससी एक्झाम. महाराष्ट्र स्टेटसाठी दिस इज इम्पॉर्टंट. तर सेक्शन 33 मध्ये जे चेंजेस केलेले आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तर याच्यामध्ये हे चेंजेस इथे दिलेले आहेत ते इन डिटेल आपण नंतर डिस्कस करू. बट इथे सेक्शन 33 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे चेंजेस करण्यात आलेले अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. ओके. देन चॅप्टर 33 आहे. सो चॅप्टर नॉट टू अप्लाय टू आयुर्वेदिक सिद्ध और युनानी ड्रग्स. नॉट टू अप्लाय टू. ओके. तर इथपर्यंत आपण चॅप्टर 4 बघितलेला आहे. चॅप्टर 4. ओके. नाव देर इज चॅप्टर 4A. चॅप्टर 4A टोटल चॅप्टर्स किती आहेत. 5 चॅप्टर्स आर देअर इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 4A. ओके. 4A सुद्धा तिथे आहे. सो प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू आयुर्वेदिक सिद्ध अँड युनानी ड्रग्स. म्हणजे चॅप्टर 4 मध्ये आपण जे काही प्रोव्हिजन्स बघितलेत दे आर रिलेटेड टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स, मॉडर्न ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. बट चॅप्टर 4A इज रिलेटेड टू आयुर्वेदिक सिद्ध अँड युनानी ड्रग्स. ओके. सो इथे 33B सेक्शन आहे. अप्लिकेशन ऑफ चॅप्टर 4A. सेक्शन 33C आयुर्वेदिक अँड युनानी ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड. सेक्शन 33C मध्ये आयुर्वेदिक अँड युनानी ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड येतो. म्हणजे कोणत्या सेक्शनवरती प्रश्न येईल, जीपॅट असू द्या किंवा ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असू द्या, हे सांगता येत नाही. कोणत्याही सेक्शनवरती काही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण जे मेन सेक्शन आहेत ते सेक्शन आपण ते रीड करतोय आणि या सेक्शन पैकी जे मोस्ट आयएमपी सेक्शन्स असतील त्याला आपण डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला ऑल दी पेजेस इच अँड एव्हरी लाईन, प्रत्येक लाईन याच्यामध्ये तुम्हाला रीड करायची आहे, समजून घ्यायचं आहे. ओके. तर इथे सेक्शन 33C इज रिलेटेड टू आयुर्वेदिक अँड युनानी ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड. ओके. ठीक आहे. देन नेक्स्ट सेक्शन 33D द आयुर्वेदिक सिद्ध अँड युनानी ड्रग्स कन्सल्टेटिव्ह कमिटी 33D. देन आता इथे परत मिसब्रँडेड ड्रग आलेला आहे. 33E मिसब्रँडेड ड्रग्स. ओके. म्हणजे एक इम्पोर्ट मध्ये आपण मिसब्रँडेड ड्रग बघितलेत. इम्पोर्ट जे सेक्शन 9 होतं, सेक्शन 9 मध्ये आपण मिसब्रँडेड ड्रग बघितले. त्यानंतर सेक्शन 17 मध्ये म्हणजेच चॅप्टर 4 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्याच्यामध्ये आपण मिसब्रँडेड ड्रग्स बघितले, अडल्टरेटेड ड्रग्स बघितले. ओके. सो सेक्शन 33E मिसब्रँडेड ड्रग्स. Then section 33EE adulterated drugs. Then section 33EEA spurious drugs related to Ayurveda and Unani drugs. Then section 33EB regulation of manufacture for sale of Ayurvedic, Siddha and Unani drugs. Then section H33 EEC prohibition of manufacture and sale of certain Ayurvedic, Siddha and Unani drugs. Okay. Then next section 33EED power of central government to prohibit manufacture etc. of Ayurvedic, Siddha or Unani drugs in public interest. Okay. Then section 33F government analyst. याचा आधी आपण गव्हर्नमेंट अनालिस्ट कोणत्या सेक्शन मध्ये बघितला आठवतं का? कोणता सेक्शन होता गव्हर्नमेंट अनालिस्ट? कोणत्या सेक्शन मध्ये आपण बघितलेलं आहे याचा आधी? 20 सेक्शन चॅप्टर 4. या सेक्शन 20 मध्ये आपण याचा आधी गव्हर्नमेंट अनालिस्ट
बघितलेलं आहे. ओके, ठीक आहे. देन इथे आता सेक्शन 33F आलेलं आहे. तर सेक्शन 33F मध्ये पण गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे. बट हे जे गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे दिस इज रिलेटेड टू आयुर्वेदिक सिद्धा मेडिसिन. ओके, हे कशाशी संबंधित आहेत तर आयुर्वेदिक अँड सिद्धा मेडिसिनशी संबंधित आहे. ओके, ठीक आहे. देन सेक्शन 33G इन्स्पेक्टर, हे आपण ऑलरेडी डेफिनेशन मध्ये पण बघितलेलं आहे. इन्स्पेक्टर रिलेटेड टू आयुर्वेदिक सिद्धा अँड युनानी मेडिसिन्स. देन सेक्शन 33H application of provisions of section 22, 23, 24 and 25. Then 33I penalty for manufacture, sale or etc. of Ayurvedic, Siddha or Unani drugs in contravention of this chapter. ठीक है. Then section 33J penalty for subsequent offences. Then 33K, section 33K is confiscation. Okay. Then section 33KA disclosure of name of manufacturer etc. Section 33KB maintenance of records and furnishing of information. Then section 33L application of provisions to government departments. Then section 33M cognizance of offences. Then section 33N power of central government to make rules. Then state amendments. Okay. Then section 33 power to amend first schedule. First schedule that is related to books of Ayurvedic and Siddha Unani books. Okay. So इथपर्यंत आपण सेक्शन 4 बघितले. सॉरी चॅप्टर 4. सो चॅप्टर 1 इंट्रोडक्टरी. चॅप्टर 2 वॉज काय होतं चॅप्टर 2? DTAB अजून DCC. ओके. Consultative Committee and CDL. Okay. Central Drug Laboratory. Okay. And what was chapter 3? Import of drug and cosmetics. Yes, import of drugs. Right. Okay, drugs and cosmetics. And chapter 4? Manufacture, sale and distribution of drug and cosmetics. Yes. Chapter 4A? Ayurvedic Siddha. Yes, Ayurvedic Siddha medicine is very good. Okay, तुम्हाला नाव लक्षात आहे. व्हेरी गुड. ओके, चला म्हणजे तुमची एवढी प्रिपरेशन झालेली आहे आज. ओके ओके. सो चॅप्टर 5 इज मिसलेनियस. सो दिस इज द लास्ट चॅप्टर ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ओके, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचा हा लास्ट चॅप्टर आहे. मिसलेनियस. ओके, सो मिसलेनियस. सो इथे चॅप्टर मिसलेनियस मध्ये 33 सेक्शन आहे. सेक्शन 33P पॉवर टू गिव्ह डायरेक्शन्स. देन 34 सेक्शन 34 ऑफेन्सेस बाय कंपनीज. ओके. देन टोटल किती सेक्शन्स आहेत ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये सांगा बरं. हाऊ मेनी सेक्शन्स आर देअर टोटल? 87. नो, 39 सेक्शन्स आर देअर. 39 राईट. 39 सेक्शन्स म्हणजे ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये टोटल 5 चॅप्टर्स आर देअर, 39 सेक्शन्स आर देअर अँड 2 शेड्यूल्स आर देअर. तर इथे आपण या 34A सेक्शन वरती आहोत. सो 34A सेक्शन दॅट इज ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. ओके. Then section 34AA penalty for vexations, search or seizure. Then section 35 publication of sentences passed under this act. Then section 36 magistrates power to impose enhanced penalties. Then section 36A certain offences to be tried summarily. Then section 36AB special courts बद्दल. ओके. देन सेक्शन 36AC offenses to be cognizable and non-bailable in certain cases. Non-bailable offenses. Okay. So that is given in section 36AC. Then section 36AD application of Code of Criminal Procedures 1973 to proceedings before special court. Then section 36AE अपील अँड रिव्हिजन. म्हणजे जर उद्या जेव्हा तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर व्हाल आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चर असेल किंवा एखाद्या ड्रग स्टोअर असेल किंवा ड्रग रिटेलर वगैरे असेल त्याच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्हाला काही ॲक्शन घ्यायची असेल तर तिथे तुम्हाला कोणतं सेक्शन अप्लाय करावं लागेल हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते सर्व सेक्शन इथे दिलेले आहेत इन डिटेल, याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
देन नेक्स्ट आहे सेक्शन 37 प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ. देन सेक्शन 38 रूल्स टू बी लेड बिफोर पार्लमेंट. ओके. त्यानंतर स्टेट अमेंडमेंट, याच्यामध्ये सेक्शन 38 मध्ये महाराष्ट्र स्टेटने अमेंडमेंट केलेलं आहे. सो हे अमेंडमेंट इम्पॉर्टंट आहे बिकॉज दिस इज द अमेंडमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सो एमपीएससी एक्झाम मध्ये हे जे अमेंडमेंट आहे दॅट इज इम्पॉर्टंट वन. ओके. सो स्टेट अमेंडमेंट. सो इन सेक्शन 38 फॉर द वर्ड्स एव्हरी रूल मेड सबस्टिट्यूट द वर्ड्स एव्हरी रूल मेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. ठीक आहे. ते डिटेल्स अजून आपण नंतर पुढे बघूया. देन सेक्शन 39 लास्ट सेक्शन ऑफ दिस ऍक्ट ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टचा हा लास्ट सेक्शन आहे. दॅट इज रूल्स टू बी लेड बिफोर स्टेट लेजिस्लेचर. स्टेट गव्हर्नमेंटसाठी रूल्स, स्टेट गव्हर्नमेंट तर्फे आलेले रूल्स. ओके. सो दिस आर दी 39 सेक्शन्स. ओके. 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 त्यानंतर शेड्यूल बघूया. सो द फर्स्ट शेड्यूल आयुर्वेदिक सिद्धांत सिस्टीम. सो हा जो शेड्यूल आहे या शेड्यूलमध्ये नेम ऑफ बुक आहे. म्हणजे आयुर्वेदिक बुक असतील आणि आयुर्वेदामध्ये काही बुक्स आहेत त्या बुक्समधून जर फॉर्म्युला घेतलेला असेल तर त्यासाठी कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्सची गरज नाहीये. इथे जे नेम ऑफ बुक्स आहेत आयुर्वेदिक अँड सिद्धांत सिस्टीमचे, या बुक्समधून जर एखादा प्रिपरेशन आपण घेतलेलं असेल, एखादा फॉर्म्युला घेतलेला असेल, काही प्रिपरेशन्स आपण करत असतो आणि यांचा रेफरन्स आपण देतोय, तर त्यासाठी कोणत्याही क्लिनिकल ट्रायल्सची, क्लिनिकल स्टडीची गरज नसते. तुम्ही डायरेक्टली या बुक्सचा रेफरन्स द्या. पण या बुक्सच्या बाहेर जर एखादा प्रिपरेशन असेल, हर्बल प्रिपरेशन, आयुर्वेदिक प्रिपरेशन, तर त्याच्यासाठी मग क्लिनिकल रिसर्चची, क्लिनिकल ट्रायल्सची गरज असते. ओके. तर ह्या लिस्टमध्ये, ही लिस्ट पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. या लिस्टमधून आता इथे अष्टांग हृदया याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये. त्याच्यानंतर इथे भावप्रकाशा निघंटू, एक निघंटू म्हणून आहे, निघंटू, त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. चक्र हा आहे निघंटू रत्नाकरा याच्यावरती पण एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर इथे अजून नागमुनीवरती क्वेश्चन आलेला आहे. नागमुनी कुठे आहे याच्यामध्ये? नागमुनीवरती क्वेश्चन आलेला की नागमुनी हे जे बुक आहे हे बुक कोणत्या सिस्टीमचं आहे? सिद्धांत सिस्टीम मध्ये ब्रह्मा, बोहर, थेरियार, अष्टांग, वीर, सिद्धा, हे नागमुनी. हे बघा 77 नंबरला नागमुनी आहे. आणि याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल, जीपॅट असेल, RRB आहे, DMER आहे, एम्स आहे, तर अशा एक्झाम्समध्ये तर हे नागमुनी हे कोणत्या सिस्टीमचं बुक आहे? ठीक आहे. कोणत्या सिस्टीमचं? तर नागमुनी हे जे बुक आहे हे येतं आपल्या सिद्धांत सिस्टीममध्ये. कोणत्या सिस्टीममध्ये? सिद्धांत सिस्टीममध्ये. तर बघा की इथे जे बुक्सची लिस्ट दिलेली आहे, या लिस्टमधून कोणत्याही बुकवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट. तर इथे पहिली जी लिस्ट आहे तर पहिली आयुर्वेदाचे बुक्सची लिस्ट आहे, आयुर्वेदा. आणि या लिस्टमध्ये किती नावं आहेत? सो देअर आर 54. हे 54 बुक्स झालेत. त्यानंतर आयुर्वेदिक फॉर्म्युलरी ऑफ इंडिया अँड इट्स पार्ट्स, देन आयुर्वेदा सार संग्रह, आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया अँड आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया अँड इट्स पार्ट्स. हे इथे बुक्सची नावं आहेत आयुर्वेदाची, अप्रूव्ड बुक्स. ओके. देन सिद्धांत सिस्टीम. तर सिद्धांत सिस्टीम मध्ये 55 टू किती नावं आहेत इथे बघा. इथे 55 टू 85 पर्यंत आहे. सिद्धा फार्माकोपिया ऑफ इंडिया अँड इट्स पार्ट्स, देन सिद्धा फॉर्म्युलरी ऑफ युनानी मेडिसिन्स, देन थेरेयार थैला वर्कम. ते पण जी बुक्सची लिस्ट आहे, यू शुड नो दिस लिस्ट. या लिस्टवरती सुद्धा नाव क्वेश्चन्स आलेले आहेत प्रिव्हियस एक्झाम्समध्ये. इथे युनानी तिब्बत सिस्टीम मध्ये पण कोणत्या तरी एका बुकवरती क्वेश्चन आहे. कराबद्दीन कादरी, कराबद्दीन कबीर, कराबद्दीन आझम, इलाज उल अमराज, अल कराबद्दीन. सो कोणत्या तरी बुकवरती क्वेश्चन आहे याच्यामध्ये पण. ओके. सो
हा झाला फर्स्ट शेड्यूल ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. ओके. देन नेक्स्ट second schedule is about standards to be complied with by imported drugs and by drugs manufactured for sale, stock or exhibited for sale or distributed. म्हणजे ते इम्पोर्टेड ड्रग्स आणि मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्स यांच्यासाठी कोणते स्टँडर्ड्स आहेत. ठीक आहे. सो क्लास ऑफ ड्रग अँड स्टँडर्ड्स टू बी कम्प्लाइड विथ. ओके. तर याला पण इन डिटेल आपण नंतर डिस्कस करू. उद्यापासून आपण हे डिस्कशन सुरू करणार आहोत. आज आपण इंट्रोडक्शन बघतोय. म्हणजे हा पूर्ण चॅप्टर काय आहे, हा पूर्ण ऍक्ट काय आहे, कशा प्रकारे हा ऍक्ट आहे ते आपण आता डिस्कस केलेला आहे. या ऍक्टमध्ये टोटल 5 चॅप्टर्स आहेत. ते चॅप्टर्स कोणते? या ऍक्टमध्ये टोटल 39 सेक्शन्स आहेत. ते सेक्शन्स कोणते? या ऍक्टमध्ये टोटल 2 शेड्यूल्स आहेत. ते शेड्यूल्स कोणते? आणि या चॅप्टरवरती कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा एक अंदाज आपण घेतलेला आहे. एक इंट्रोडक्शन आपण इथे बघितलेलं आहे. राईट.